नमस्कार, मी अजय जया। आपण बघतो इथे वर्षभरापासून कित्येक वर्षापासून इथे टोईंग व्हॅन बेशिस्तपणाने कायद्याचं उल्लंघन करून टोईंग करून गाडी इथे घेऊन येतात। घेऊन आल्यानंतर इथे बसून ते त्यांना जे काय फाईन आहे ते त्यांच्याकडून वसूल केले जातात। आता पहिला उदाहरणार्थ मी तुम्हाला हे बेसिक आजचा आमचा जो मोटिव्ह आहे ते आम्ही तुम्हाला माहिती देतो। मोठा भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये, कारण दिवसात तुम्ही बघितलं ना, कमीत कमीत ॲट अ टाईम एका दिवसात एक टोईंग व्हॅन 40 ते 50 गाडी घेऊन येतात, बरोबर, टोईंग करून। पण माहिती अधिकारमध्ये आम्हाला माहिती मिळालं की फक्त दिवसात 5 किंवा 4 गाडी ते टो करतात। म्हणजे त्याच्यामध्ये बाकी जे पैसे आहेत हे लोक पैसे भरूनच इथे घेऊन जातात। तो करप्शनचा पार्ट आहे। हा करप्शन खूप मोठा आहे। असं करप्शन आहे की याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना समजत पण नाही की त्यांची चूक आहे की त्यांना लुटले जातात, बरोबर। चूक आहे ही महानगरपालिकेची आणि पोलीस प्रशासनाची। त्यांनी रीतसर पार्किंगची स्पेस अवेलेबल करून दिलेली नाही आहे, बरोबर। माहिती अधिकार अंतर्गत आम्ही माहिती मागितली की कुठे कुठे पार्किंग आहे आणि नो पार्किंग आहे, हे जागा तुम्ही आम्हाला मॅप सकट द्या। ते दोघांकडे नाही आहे, महानगरपालिकेकडे पण नाही आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंटकडे नाही आहे। सिटी डेव्हलपमेंट करणारा महानगरपालिकेकडे मॅप नाही आहे, पार्किंग कुठे करायचं, नो पार्किंग कुठे करायचं। पोलीस यंत्रणा फक्त फाईन घेण्यामध्ये व्यस्त आहे। आता या मी तुम्हाला सांगतो, आता SOP आहे। या SOPमध्ये पूर्ण कायद्या स्वरूपात माहिती दिलेली आहे की गाडी उचलताना जे प्रोसेस आहे ते त्यांनी पूर्णपणे केलं पाहिजे। असं असताना त्यांना मनमानी हिशोबाने ते गाडी उचलून घेऊन जातात एकदम फास्ट याच्यामध्ये। आता तुम्ही मुंबईमध्ये बघितलं ना, टोईंग करताना तुम्हाला 722 723 रुपयाचं एकच रिसिप्ट मिळतं, पण इथे 2 रिसिप्ट दिले जातात। इथे दुसरा रिसिप्ट म्हणजे एक सरकारी फाईन आणि दुसरा टोईंग व्हॅनला आपण देणारा पैसा। तर हा सेकंड पार्टी जे आहे टोईंग व्हॅनचे कंपनी ओनर, ते बिझनेस करायला आलेले। आता हा पोलीस यंत्रणा सेवा देण्याची यंत्रणा आहे। जर आमची चूक झाली तर त्यांनी आम्हाला शिक्षा म्हणून फाईन दिलं पाहिजे, पण त्याला बिझनेसचं रूपांतर केलेले आहेत। आता असं बिझनेसमध्ये त्या थर्ड पार्टीला इन्व्हॉल्व केलेले आहेत, तर त्यांना फक्त दिवसात जेवढे गाडी उचलता येतं तेवढे ते उचलतात। ते कायदा आणि याचं काही बघत नाही। म्हणून आम्ही काय आता आंदोलन म्हणता येणार नाही, जनजागृती म्हणून आम्ही काय करतो आहे, प्रत्येक जागेवर जिथे ते गाडी उचलतात ना तिथे आम्ही आमचे टीम बसणार आहे। तिथे आम्ही समजा तुमची गाडी चुकून नो पार्किंग नव्हती, पार्किंगची काय बोर्ड नव्हतं, तरी गाडी उचलून आणलं तर तुम्ही इथे तक्रार देऊ शकता। तक्रारचं आम्ही तुम्हाला रीतचं जे काय लिगल ॲडव्होकेट्स आणि हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करू तुमची तक्रारीसाठी। दुसरं आम्ही हे पण हिशोब ठेवणार की टोईंग व्हॅन ॲट अ टाईम किती गाडी इथे घेऊन येत आहेत म्हणून। तर सध्या आत्ता बघितलं तर अंदाजे 12 साडेबारा वाजलेत, पण आत्तापर्यंत गाडी आणलेली नाही आहे, ठीक आहे। कदाचित आज आम्ही हे सुरुवात करतो आहे म्हणून हे थांबवण्यात आलं असेल, पण पुढचं आपण बघूया। आता या SOPमध्ये ना उद्घोषणा करून आणि त्याच्यामध्ये गाडीचा नंबर सकट बोलल्यानंतर गाडी उचलून घेऊन यायला पाहिजे, तसं ते करत नाही। तर हा बिझनेस रूपांतर झालेला आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे। हे रोखण्यासाठी आणि याचा हिशोब पूर्णपणे काढण्यासाठी आम्ही इथे लोकांची मदतीसाठी आणि त्याच तक्रारीसाठी जे काय डॉक्युमेंट्स रेडी करायचे ते आम्ही करतो आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही टेबल बसून तिथे आमचे मित्र, आमचे सहकारी जे आहेत, ज्यांना या विषयावरती खूप एक राग आहे की बाबा आमच्यावरती अन्याय होतो आहे, तसे हे काय मी वैयक्तिक माझ्यासाठी केलेलं नाही आहे। ठाण्यातील सर्व जनतेचा याच्यावरती पाठिंबा आहे आणि त्या लोकांनी स्वतःहून येऊन म्हणत आहेत की आम्ही पण याच्यामध्ये सहभागी होऊ। आम्ही कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आहे। आम्ही त्यांना काम करताना पण अडवत नाही आहे आणि रीतसर आपण यासाठी आपण परवानगीचं पत्र दिलेलं आहे। आणि जर समजा त्यांचं असं असेल, आतापर्यंत तर झालेलं नाही आहे की इथे बसायचं नाही, पण ब्रिजच्या खालती बसायला त्यांनासुद्धा परवानगी नाही आहे। आता तुम्ही बघू शकता हा ब्रिजच्या खालती एवढं गाडी त्या लोकांनी ठेवलेले आहेत। आता याचा काय हिशोब आहे ते आता आपण जाणून घेऊ। आता इथे जे पोरं बसतात म्हणजे टोईंग करायचे ते आता दिसत नाही आहे, कारण त्यांची ID प्रूफ नाही आहे, काय नाही। आपण इथे आलोत म्हणून ते आता गायब झालेत, पण बघू पुढे आपण आणि पुढचा 1 आठवड्यापर्यंत आम्ही ही मोहीम चालू ठेवणार आहे। प्रश्न असा आहे, तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हटलं की तुमचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रत्येक ठिकाणी बसले जाणार आहेत, नागरिकांना
महिन्याच्या ज्या गाड्या उचलून घेऊन येणार आहेत तर त्याची डिटेल तुमच्याकडे या ठिकाणी आम्ही- परंतु काही गाड्यांना जागेवरच टोईंग केली जाते आणि तिथेच पावत्या फाडल्या जातात, मग त्या लोकांना मदत तुमची कशी पोहोचेल? हां, आता आम्ही इथे जागोजागी हे केल्यानंतर हे टोईंग आम्ही दिवसभर फिरणार आहे. आता तर आम्ही जागेवर आहेत. आता जिथे जिथे टोईंग होत आहे तिथे जे बेकायदेशीर टोईंग करत आहेत ना त्याचं पण आपण लाईव्ह माध्यमातून तुमच्यासमोर आणि बाकी मीडियासमोर आपण ते आणि दाखवू. तुम्ही थर्ड पार्टीचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, तर ती थर्ड पार्टी म्हणजे नक्की कॉन्ट्रॅक्टर्स ते कॉन्ट्रॅक्ट आणि हे DCP यांनी जाणून बुजून त्यांचे ॲग्रीमेंट संपल्यानंतर पण त्याला एक्सटेन्शन दिलेले आहे. त्यांना करप्शनचं पूर्ण डॉक्युमेंट आपण दिलेले आहेत, पण त्यांनी त्याचं काही म्हणजे काहीतरी फालतू उत्तर देऊन आपल्याला हे दिलेले आहेत. तर मग त्यांना माहिती आहे आता हे कोर्टात जातील तेव्हापर्यंत आमचं बदली होऊन जाईल, त्यांना ते प्रोसेस माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये हे सरळ भाषेत म्हटलं तर करप्शनचं जो मेन आहे ना तो DCPपासून मधले लोक आहेत. आपल्याला जे दिसतं ना की फक्त टोईंग व्हॅनचे अधिकारी आहेत ते नाही आहे. ते तुम्ही समजून घ्या की एवढं रिसर्च केल्यानंतर या विषयावरती काम केल्यानंतर ते त्यांची ड्युटी करत आहेत कारण वरिष्ठांनी सांगितले. पण हा पैसाचा जो हिशोब होतो आहे ते हे मधले लोक खात आहेत आणि हे मोठा स्कॅम आहे. आणि त्यांनी ओपन चॅलेंज करतो आहे मी DCP साहेबांना की त्यांनी जिथे बोलवायला पाहिजे पत्रकारांसमोर मी ह्या गोष्टी मांडू शकतो आणि त्यांचं करप्शन एक्सपोज करू शकतो. म्हणून आम्ही घाबरून त्यांना फक्त पत्र देऊन ते म्हणणार आम्ही करतो, म्हणून आम्ही रस्त्यावर येऊन लोकांना जनजागृती करतो आहे आणि लोकांना मदत करण्याची ही भावना आपण व्यक्त आता करतो. तुम्ही हे जे काय आता राबवताय उपक्रम, या जो अगोदर तुम्ही आता हे खूप दिवस झाले चालू आहे टोईंगचं, तर तुमच्याकडे असा काही डेटा आलेला आहे का की आतापर्यंत किती पैशांचा घोटाळा किंवा काय? आम्ही म्हणतो ना एका टोईंग व्हॅनचं दिवसाचं कलेक्शन 50,000 रुपये आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे सरकारला जे जातं फाईन ते असेल मॅक्झिमम 5-10 हजार रुपये. बाकीचं करप्शन आहे. तर दिवसाचा तसा हिशोब करून बघा आणि किती जागेवर आहे. आता आम्ही 7 जागेवर ठेवणार आहे. आज तर तीनाथ नाक्यामध्ये टोईंगच बंद ठेवलेले आहेत त्यांनी. तर पण ठीक आहे, त्यांनी बंद ठेवलं म्हणजे आमची ती जीत आहे आणि ते लोकांना सेवा तरी मिळतं की आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणून दिलेल्या. टोईंग व्हॅनची जी सिस्टम आहे ही काही दिवसांपूर्वी बंद होती, आता ही कधीपासून सुरू झालेली आहे कायम? नाही मॅडम, ते 1-1.5 वर्ष बंद होतं. नंतर त्यांनी सुरूच ठेवलं. मध्ये मध्ये बंद करतात कोणी आवाज उचलल्यावर आणि नंतर ते चालू ठेवतात. लोकांना कशा पद्धतीची मदत होईल तुमची? लोकांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी आमच्याकडे मांडावं. आम्ही त्याचं लिगल सोल्युशन्स आम्ही त्यांना देऊ, लिगल ॲसिस्ट आम्ही करू त्यांना. आणि त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्यांनी समोर येऊन लोकांसमोर मांडलं पाहिजे. म्हणून त्यांचं काय समस्या असतील तर ते आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करा. आम्ही तिथे पोचून त्यांचं जे काय समस्या ट्रॅफिक रिलेटेड आहे, करप्शन असेल ते आम्ही एक्सपोज करून त्याला त्याचं निवारण किंवा जे काही लिगल करता येईल ते आम्ही करू. ठाण्याचं नाव मुख्यमंत्री जेव्हा आपल्या एकनाथ मुख्यमंत्र्यांचं घर समोरच आहे मॅडम. तेव्हापासून ठाण्याचं नाव खूप गाजतंय सगळीकडे आणि करप्शनमध्ये पण आता गाजणार आहे कारण हा समोर आहे. आणि ते असं नाही आहे की त्यांना दिसत नाही आहे. ते दररोज इथून जातात. इथे पूर्ण पोलीस यंत्रणा इथेच बसलेली असते. तर लोकांना समजत नाही आहे ॲक्च्युली ते करप्शन आहे ना ते टोईंग व्हॅन करत आहेत. तर लोकांना वाटतं एवढे पोलीस आहेत ना म्हणून ते घाबरून आवाज पण उचलत नाही. फिअर हा फॅक्टर आहे. म्हणजे आता आम्ही आलो, आमच्यासारख्या माणसांनी पुढाकार घेतला म्हणून लोकांना हे सगळ्या गोष्टी समजून आलेत. मी माझं असं वैयक्तिक हे म्हणत नाही आहे, पण सगळ्यांची हे इच्छा होती की या सगळ्या गोष्टी म्हणजे काहीतरी त्याचं निवारण व्हायला पाहिजे म्हणून. आता मुख्यमंत्र्यांचं घर आहे समोर, पोलीस यंत्रणा आहे, म्हणून इथे कोण करणार नाही अशी जी त्यांची ही होती. तसं नाही आहे. करप्शन असेल तर ते एक्सपोज करणार आणि त्या जो कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्यांना शिक्षा होण्याकरता जे काय करता येईल ते आम्ही करू. का वाटतं या उपक्रमातून किती फरक पडेल? बघू ना मॅडम, आता तर दिसलं ना बंद करायला सुरुवात केली आहे ना त्यांनी. बघू पुढे काय काय. आणि आपण काय मुख्यमंत्र्यांची पत्रव्यवहार केला आहे का? आपण पत्रव्यवहार जे काय आहे वर्षभरापासून करत आलो आहे. ओके. माहिती त्यांना दिलेली आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जर करायचं असेल तर त्यांनी पहिलाच केलं असतं, पण हे आता ते करत नाही आहे. म्हणून आपण म्हणणं आहे का ते तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही हवा तसं? नाही, ते एवढा मोठा स्कॅम आहे ना तर ते एवढं लवकर ते त्यांच्यामध्ये होणार नाही आहे. तर लोकांनी बाहेर येऊन बोलल्यानंतरच याच्यावरती निवारण होईल. म्हणजे एकूणच काय तर ज्यांना त्रास होतो त्यांनी सुद्धा आवाज उठवणं जास्त नाही, महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली मॅडम. त्या सगळ्या गोष्टी आता
पुढे होत जाणार आहे. म्हणून आपण या एका प्रकारे आपण आंदोलन म्हणा किंवा लोकांना माहिती देण्याकरता आपण जे मांडलेले आहेत हे सुरुवात केलेले आहेत. तर लोक अजून आता एवढे लोक जमलेले आहेत, अजूनही लोक आमच्याबरोबर येतील. चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल लोकांना जनजागृती? काय म्हणतात चॅनलच्या माध्यमातून मॅडम? हां, असं आहे की तुम्हाला कुठल्याही विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा तुमचं चुकीच्या पद्धतीने गाडी टो केलं असेल किंवा पोलीस स्वतःचा वैयक्तिक मोबाईलमध्ये फोटो काढत असेल, अशा काही घटना घडत असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. चॅनल जे आहे तिथे कमेंट आणि त्या माहिती तुम्ही पुरवा. त्या हिशोबाने आम्ही तुमच्यापर्यंत पोचू आणि तुम्हाला मदत करू. धन्यवाद. थँक्यू. अजय जी, हिंदी में सवाल था, जो ये टोइंग करते समय जो नुकसान होता है गाड़ियों का, उसके विषय में आप कुछ जानकारी दे सकते हैं क्या कि सामान्य नागरिक को नुकसान की भरपाई किससे ले और कहाँ से? हाँ, इसमें लिखा हुआ है कि अगर टोइंग उठाते समय या करते समय अगर कोई भी चीज़ का नुकसान होता है तो वो टोइंग कंपनी के मालिक से लेना पड़ता है. ऐसा उनके साथ में एग्रीमेंट किया हुआ है. पर आज तक इतिहास में है कि कभी भी उनका नुकसान टोइंग वालों ने माफ़ नहीं किया है. हाँ, ज़्यादा से ज़्यादा उन्होंने कहा है कि बाबा तुम्हारा गाड़ी हम लोग फ्री में छोड़ देते हैं. तो ये बड़ा करप्शन है. कोई रूल्स एंड रेगुलेशन को माना नहीं जाता है. और अब आप देखोगे यहाँ पे टोइंग के गाड़ी थे जो अभी लेके आने के लिए गए हैं थाने में, वो अभी तक आए नहीं. और यहाँ पे जो बैठे थे वो भी अभी गायब है. मेरे को नहीं लगता है आज वो यहाँ पे आएंगे, लेकिन हम हमारी लड़ाई या फिर हमारा जो लोगों तक बात पहुँचाना है वो हम पहुँचा देंगे. ऑडिट एजेंसी है क्या जो ये सब ऑडिट करती है? सालाना कितना टोइंग से कितना सरकार को कितना पैसा मिला है? और देखो, वो ऑडिट में सरकार को जो पैसा मिला है वो 10% मिला है और बाकी सब करप्शन है. इसका हम लोग ने पहले भी RTI के माफिक एक्सपोज किया. ओरिजिनल टेंडर कॉस्ट है उससे काफ़ी नहीं, टेंडर है ही नहीं. टेंडर में सीधा बोला है जितना गाड़ी आप उठा के लेके आओगे उसके हिसाब से आपको 200 रुपया मिलेगा कॉन्ट्रैक्टर को. ठीक है, तो वो गाड़ी का हिसाब ही नहीं देते हैं कि कितना उठा के लेके आते हैं. तो उसमें करप्शन आप पकड़ोगे कैसे? इसके लिए आज हम लोग वो पकड़ने के लिए आज उनका करप्शन हम लोग यहाँ पे बैठे हुए हैं. धन्यवाद.